नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालन्यात घरगुती गॅसचा स्फोट होऊन घरातील गृह उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत, तर तिघेजण जखमी झाले असून या दुर्घटनेत घरातील पाळीव श्वानाचा जागीच मृत्यू झालाय। गॅस लिकेज झाल्याने स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। जालना शहरातील बेडी सडक परिसरातील कालीकुर्ती भागातील तरलेच्या नगरमध्ये ही घटना घडली आहे। जालन्यात घरगुती गॅसचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जालना शहरातील कालीकुर्ती परिसरातील तरलेच्या नगरमध्ये ही घटना घडली आहे। गॅस लिकेज झाल्याने स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। या स्फोटात घरातील गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून तिघेजण जखमी झालेत, तर घरातील पाळीव श्वानाचा देखील जागीच मृत्यू झाला। जखमींवर सध्या जालना शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले। दरम्यान या स्फोटामध्ये घरातील 500 आणि 100च्या नोटा देखील जळाल्यात। या स्फोटामध्ये गृहोपयोगी वस्तू आणि पैसे जळाल्याने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। मला घटना कशी सर, हे मी दुपारी घरी आलो, घरी आल्यानंतर मला कळालं की घरामध्ये गॅस लिकेज झाला कोणाचा तरी। बाजूला बघितलं तर संतोष उत्तमराव खाणे याच्या घरामध्ये गॅस लिकेज झाला। लिकेज झाल्यानंतर आम्ही काय केलं, इंडियन गॅसवाल्याला बोलवलं, सरदारजीनं काय केलं, बघितलं, चेक केलं, हे केलं, नंतर भडका झाला। आम्ही 4 जण समक्ष होतो तिथं समोर। असा भडका झाला की आमचं बी कुत्रं मेलं, त्याचं बी कुत्रं मेलं, माझी टीव्ही जळाली, घरातले पेपर जळाले, जे कामाचे पेपर होते, आमचे पुरं नुकसान झालेलं सर। जखमी म्हणलं तर मी, हे बघा इथं हे मातंग समाजाचे आम्ही, हे बघा आम्ही गॅसचं लिकेज झालं नाही, इथं मार लागला, इथं लागलेला आहे, इथं एक केस जळाली माझी। किती जण? प्रदीप प्रकाश पाटोळे। मी सचिन उत्तमराव खाणे, राहणार पिवळा बांगला, तरलेजा नगर, जालना। माझ्या घरात आजच गॅस आणला होता। मी गॅस लावला घरी, पण ते गॅस डायरेक्ट लिकेज झाला आणि मी त्यांना बोललेलं होतं रिपेअरिंग वाल्याला, पण ते रिपेअरिंग वाल्यांना चेक करतात ते स्फोट झाला घरात। माझं पुरं घर जळालं, माझ्या घरात एक भांड बी नाही राहिलं, माझं पुरं कुत्र बी मेलं, माझ्या भावाचं पुरं अंग जळालं। माझा भाऊ आता हॉस्पिटलमध्ये 3 जण हॉस्पिटलमध्ये हे आता सध्याला, की माझं घर आहे आता पुरं जळालं। मी फायर ब्रिगेडची गाडी मागवली। गॅस माझा इंडियन गॅस आहे। माझ्या गॅसवाल्यानं आजच गॅस आणला होता आणि आजच गॅस लावला मी, त्याच्यामुळे माझ्या घरचा पुरी भरपाई करून द्या मला। मी तेवढंच म्हणतो तुम्हाला, 2 शब्द माझे, मला तुम्ही तेवढी भरपाई करा प्लीज। माझं पुरं घर जळालं, माझं घरात एक भांडं नाही राहिलं, पुरं कपडे भांडे पुरे जळालं, माझं पुरं परिवार, माझा 3 जणाला आमचे जखमी झालेले। आमच्या घर संतोष उत्तमराव खाणे आणि एक गणेश लक्ष्मण घुले आणि एक मेकॅनिक होता जो गॅसवाला, तो पण जळाला। त्यांना स्फोट बघितला, तो पण ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। त्यांचं बी भरपाई आम्हाला सगळ्यांची। प्रदीप पाटोळे बी होते आमच्या सोबत, ते बाजूचे होते आमचे, त्यांना बी बघितलं, आमचं घर जळत होतं, कुणी नाही आलं। बघा आमच्या मदत करा आम्हाला प्लीज, आम्ही तुमच्याशी हात जोडून विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील फळ मार्केट हटवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी केली आहे। बघूयात ते काय म्हणालेत। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर 4ही बाजूने फळ विक्रेत्यांनी घेरला असून या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होतीये। ही बाब विचारात घेता तेथील फळ मार्केट हटवून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे। या संदर्भात ॲडव्होकेट धन्नावत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं सुशोभीकरण सुरू आहे, मात्र स्मारकाच्या 4ही बाजूने फळ विक्रेते बसतायत, हातगाड्या लावतायत, त्यामुळे स्मारक परिसरात नागरिकांची अनावश्यक गर्दी, वाहतुकीची अडचण आणि अस्वच्छता निर्माण होतीये। स्मारकाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचे ॲडव्होकेट धन्नावत यांनी नमूद केलंय। हा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक स्थळ असल्याने तो नेहमी स्वच्छ, शांत आणि आदरयुक्त ठेवला पाहिजे, मात्र सध्या तेथे अनधिकृत फळ मार्केटमुळे अव्यवस्था निर्माण झाली आहे, त्यामुळे हे मार्केट तातडीने इतरत्र हलवावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनाची प्रत माहितीस्तव जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे। जर आपण स्वतः बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य देव आहे। महानगरपालिका त्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यांच्या सुशोभीकरणासाठी अनेकदा खर्च करते, फवारे लावते, परत जाली बसवली जाते आणि
बराचसा खर्च ते करत आहे. मात्र जर आपण बघितलं तर या सगळ्या त्या चोहीकडून राऊंड सर्कल पासून फ्रुट्सचे विक्रेता वगैरे बसलेले आहे. मग ते रॉंग साईड लेडीज गाडी टाकतात आणि ॲक्सिडेंट होण्याची चान्सेस नाकारता येत नाही आणि तिथून यातायात करणे अवघड झालेले आहे. तिरुपती बालाजी प्रमाणेच तिथे गुरु गणेश भवन धाम आहे आणि जैन लोकांची श्रद्धा असलेलं स्थान आहे, जिथे देशातून नाही विदेशातून सुद्धा लोक तिकडे येतात आणि ही गर्दीमुळे अनेकदा अडचण निर्माण झाली. नुकतेच आपण जर बघितलं तर महानगरपालिका पोलीस प्रशासन यांनी संयुक्त दौरा केला होता. मग हा स्पॉट कसा काय सुटला हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि जर हा बघितण्यात आला होता तर मग इथे अशी व्यवस्था का, लोकांना तक्रार करायला पुढे यावे लागते, हे दुर्दैव आहे. तर मी निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांकडे आणि आयुक्त साहेबांकडे की आपण तिथे या जे गरीब लोक आहे यांना कुठेतरी पर्यायी जागा द्या. त्यांच्या विरोधात आम्ही नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजचं जे आहे सानिध्य तिथे मात्र आपण व्यवस्थित ठेवून लोकांना गर्दी होणार नाही आणि ते जे राऊंड आहे त्याची गरिमा राखली जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आणि यासाठी पोलीस प्रशासन महानगरपालिका यांनी संयुक्तरित्या सतत काम करणे गरजेचे आहे. आता काही ठिकाणी महानगरपालिकेने चांगले काम केलेले आहे. काही कुठले जे काही ब्लॅक स्पॉट्स होते कचरा टाकणारे ते हटवण्यात आलेले आहे. मात्र गल्लीत सुद्धा ते कचऱ्याचे स्पॉट आहेत ते जसं हटवण्याचं काम करायचं असंच हा ट्रॅफिक हटवण्याचं काम महानगरपालिकेने केले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे आणि वर्तमानपत्रात बातमी सुद्धा आलेली आहे आणि लोकांची प्रतिक्रिया सुद्धा येते की लोकांना सुद्धा त्याचा त्रास होतो. ज्येष्ठ नागरिकांना तर बराच त्रास होतो. सकाळी लोक दर्शनाला जे ज्येष्ठ नागरिक टू व्हीलरवर जातात त्यांना तर भय हे असतो की ते परत घरी येणार का नाही. त्यामुळे शासनाने प्रशासनाने महानगरपालिकेने संयुक्तरित्या या बाबीकडे लक्ष द्यावे ही काही माझी व्यक्तिगत तक्रार नाही, पण आपल्या शहरासाठी या सर्व यंत्रणांनी एकत्र काम करावे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. जालना येथील अंबड चौफुली परिसरात प्रस्तावित असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची शिवसेना व्हीजेएनटी ओबीसी प्रदेशाध्यक्ष बालाप्रसाद किसवे यांनी पाहणी केली आहे. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक प्रस्तावित असून त्यासाठीचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. शिवसेना व्हीजेएनटी ओबीसी प्रदेशाध्यक्ष बालाप्रसाद किसवे हे महाराष्ट्र राज्य दौऱ्यावर असताना त्यांनी जालन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक स्थळाची पाहणी केली. यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी अक्षय आटोळे यांच्यासह धनगर समाजातील युवकांची उपस्थिती होती. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहे. आरोप करण्यापूर्वी त्यांनी विचार करावा असा सल्ला आज पत्रकार परिषदेत अब्दुल रशीद यांनी दिला आहे. बघूयात ते काय म्हणाले. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा जालना विधानसभेत 2024च्या निवडणुकीत पराभव झालाय. यातच त्यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अब्दुल रशीद यांच्यावर एका पत्रकार परिषदेत टीका केली. या टीकेला उत्तर देताना अब्दुल रशीद यांनी आज माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर थेट निशाणा साधला. कैलास गोरंट्याल हे निवडणुकीत पराभूत झाले, त्यामुळे ते लोकांवर बिनबुडाचे आरोप करताय. आरोप करण्यापूर्वी त्यांनी एकदा विचार करावा असा सल्ला अब्दुल रशीद यांनी दिलाय. अब है मसला आमदार ने जो एलिगेशन किया है वो असल क्या है, उसको अभी इलेक्शन हारा है तो उसको हार बर्दाश्त नहीं हो रही और रात में सोते थे भी शराब पी के सो रहा और सवेरे उठते थे भी शराब का एक टैग मारा. वो किसको क्या बढ़ा उससे समझ में नहीं आ रहा. असल कोई भी चीज़ बोलने से पहले अपन ने ये सोचना चाहिए कि किसके खिलाफ क्या बोले. अब उन्होंने बताया कि भाई कहीं हमने कब्जा किए. मेरे हिसाब से तो मेरा कहीं कब्जा नहीं है. आप भी सब सारी चीज़ शहर की सारी चीज़ जानते हैं आप कि कहीं कब्जा हुआ तो वो मामला छुपने वाला थोड़ी है. तो कोई भी चीज़ बोलने से पहले आमदार ने सोचना चाहिए किसी के खिलाफ एलिगेशन कर रहे हैं वो सही है या झूठ है. अब दूसरा मसला ये रहा कि उनको असल क्या है, उनको कब्जा को रात में जब सो के उठ रहे हो तो उनको कब्जा नगर परिषद दिख रहा हमारा, क्योंकि आने वाले नगर पालिका का इलेक्शन है. अब वो कैसा बदनाम करना उनकी साजिश चालू है. अब रहा मसला करप्शन का, जिसमें जो सारी चीज़ों को बताया उन्होंने कि भाई ऐसा गलत पैसे कमा रहे, करप्शन कर रहे, तो करप्शन इन्होंने जो किया अभी तक उनका मामला सामने आया नहीं. नगर पालिका में आप अभी तक काम को लगे नहीं थे, पर उन्होंने लगा दिया काम को. हमारे नगर पालिका में सफाई जो 5 साल के अंदर जो सफाई के अंदर जो करप्शन हुआ उतना करप्शन अभी 25 साल में भी नहीं हुआ. वो माहिती निकाले हमने, इनको जेल में आने का टाइम आएंगे इनका भी, आने वाले टाइम में बताएंगे हम तुमको. बहुत इसकी ईडी मार्फत चौकसी करेंगे
कि जो सच्चाई है वो सामने आने को ना। दूसरा फिर वो हमारे ठीक है हमारे पे लगा रहे आरोप, हम उसका जवाब देंगे, और वो उतना पागल होगा कि पुलिस के खिलाफ भी बोल रहा हो। तो फिर ये इंसाफ मैंने समझा कि वो मामला ऐसा खड़ा तो जाएगा किसके पास फिर? ये हम भी इसको खराब दिख रहे, पुलिस भी आगे खराब दिख रही, तो फिर उसको अच्छा दिख रहा कौन? इन्होंने 5 साल से दूध है, इन्होंने कोई मैला काम नहीं किया। इन्होंने जितना करप्शन किए टक्केवारी आमदार बोल के जाहिर हुए। आपको मालूम है कि पानी पुरोठा की योजना जब आई तो योजना में भास्कर राव ने हमारे जो थे योजना को मंजूर कर, हम काउंसिलिंग में थे उस टाइम, नगर पालिका में काउंसिलिंग में थे, मंजूर करा के उन्होंने जब काम को लेके आया तो इन्होंने जाके उसको मंत्रालय स्टे लेके आया। आप लोग गवाह है सब, ये मामले पेपर में आए। इसकी एक बात झूठ, एक बात सही नहीं है उसकी, हर बात झूठ करता। अभी आपको मालूम है इसके पहले नगर पालिका इलेक्शन हुआ तो हमारा ऐसा सेटलमेंट हुआ, लिखा पड़ी हुई थी कि आने वाला कार्ड पेपर हम तुम्हारे को देंगे, 2 कार्ड पेपर तुमको देंगे। आपको मालूम है वो उस जबान के ऊपर बदल कर, हालांकि तुम्हारे प्रेस वालों से सवाल पूछे कि तुम्हारे लिखा है, तुम लेने से बंजर भी लिखे बोले। अब कैसे बच्चों से की बात करता हूँ? असल क्या है उसका नशा नहीं होता, हार बर्दाश्त क्यों इतना पीड़ा हो कि पूछने की बात ही नहीं। और उसकी असल हैसियत तो शहर के ना 2 कौड़ी की रहेगी। उन्हें सोचना चाहिए कि भाई किसी के खिलाफ बोल रहे हैं तो अपने पास को बुरा होना चाहिए। अभी अपने पास को बिहार थोड़ी है कि जाएंगे किसी घर पे कब्जा कर लेंगे, किसी जमीन पे कब्जा कर लेंगे, किसी दुकान पे कब्जा कर लेंगे, चलने वाला नहीं है। यहाँ हमारे पास शासन है, पुलिस है, लोगों को कायदे कानून की मालूमात है। तो बोलने से पहले उन्होंने सोचा चाहिए कि आप बोल रहे क्या बोले। अब है मसला आने वाले वक्त के ऊपर उनको इलेक्शन में समझ में आ जाएगा कब्जा कहाँ है हमारा। वो असल क्या है, उनको कब्जा नगर पालिका दिख रहा है, वो हिसाब से वो ऐसे कब्जे बता रहे। अब उन्होंने कब्जा जो जहाँ है उन्होंने साबित करके बताना। याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्री रोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद,
प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू। आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल, नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%। आमचा पत्ता: देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77।